1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल। रोशनजी पाटील तारा, त्यानंतर भाऊसा देवीचा पाडा आणि या गावचे भूमिपुत्र संयम घरत आमच्या सोबत जॉईंट आहेत। कंचनजी पालकर यांच्यावर मोठी जबाबदारी या संबूची टुर्नामेंटची सातत्याने आपण पाहतोय। पुन्हा एकदा ड्राइव्ह केले, फिल्डर आहेत मिड ऑफ मध्ये, थ्रो करतील नावसाई एंड कडे, तोपर्यंत रन मात्र पूर्ण झालेले आहे। 1 रन या बॉलवर मिळेल। विशाल गावण जो सलामीचं पहिलं षटक अगदी फेकतोय। डू ऑर डायची लढत आहे खरं तर। संयम जो जिंकेल त्याचं अस्तित्व संपेल, जो नक्कीच अस्तित्व टिकून राहील, जो हारेल त्याचं अस्तित्व संपेल, त्यामुळे बघायचंय। ड्राइव्ह केला बॉलला, बॉलचा रेडी मध्ये पुन्हा एकदा फिल्डर आहेत पाठीमागे प्रतीश मोकल, बघा किती चांगला थ्रो त्याने ऑन द स्टंप थ्रो बघा मिळाला नावचा गेंडकडे। तीन बॉल मध्ये 3 सिंगल आले आतापर्यंत। पाडल स्वीप थोडस नटराज स्टाईल खेळायचा प्रयत्न केला सूरज पाटील, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही। लेंथ लाईन हाईट फॅक्टर या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली, पंचांनी निहारलं आणि यावेळेस मला वाटतं लाईन थोडीशी विस्कळ होतो जसं डॉट बॉल अगदी तुम्ही बघू शकता। दोन्ही संघ लढतायत मैदानामध्ये। फ्लिक केला बॉलला, बॉल चला पाठीमागे, क्षेत्र खाली आहे, गॅप चूज केले, निवडली आहे। अंतिम लास्ट मोमेंटला पायाच्या साहाय्याने बॉल थांबवण्याचा प्रयत्न तिथे अयशस्वी राहिला आणि आलाय चौकार। सध्या मैदानामध्ये अगदी दोघे एकमेकाच्या विरुद्ध सलग 3 षटकार जर का फलंदाजाने मारले तर आदरणीय समीर शेठ ठाकूर यांच्या वतीने तब्बल 5000 पारितोषिक आले फलंदाजांना। सलग 3 षटकारासाठी समीर शेठ ठाकूर आमचे मान्यवर यांच्या वतीने तब्बल 5000 फलंदाजांसाठी पारितोषिक। फलंदाज मात्र मैदानात बाद झाला। पहिला धक्का अगदी बघू शकतो मैदानामध्ये माऊली एंटरप्राइजेस नवापाडा प्रितेशचा संघ, ज्या संघांना आजच्या खरे तर डे फॉर्मॅट मध्ये जी पहिली मॅच झाली त्यामध्ये मशा 11 विंदनीला त्यांनी परास्त केले होते आणि पुन्हा एकदा अगदी आपण बघू शकता रॉबिन राऊंड मेथडनं जे आपण पुढे चाललो आणि पुन्हा एकदा या दोन संघांमध्ये लढत बघायला मिळते। परंतु सुरुवात झाली आहे वशा खरे तर वशा 11 विंदने आकाशचा संघ आणि पहिली विकेट तरी गमावले सूरज पाटील ज्याच्या खेळीचा अंत झालाय। विशाल गावण जो षटक पहिलं पॉवर प्लेचा हाताळतो त्यामध्ये त्यांनी रन खर्च केले, ती एका ओव्हर मध्ये 7, 1 विकेट त्याच्या नावे राहिले। नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय अमिश करत, धाकटे जी गावचा सुपुत्र। भरपूर सारे मान्यवर अगदी बघतो संयम। आपण अनेक स्पर्धेमध्ये जातो असं म्हणतात की अंतिम रजेमध्ये स्पर्धेमध्ये मान्यवर थोडे कमी येतात। सुरुवातीला जे दिवस असं स्पेशली पहिला दिवस त्याच्यामध्ये भरपूर मान्यवर येतात, परंतु इथे थोडा विरोधाभास तुम्हाला बघायला मिळेल। भरपूर पाहुण्यांची उपस्थिती तुम्हाला बघायला मिळते अंतिम रजनीमध्ये। सगळ्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आम्ही करू। शक्तिशेठ मात्रे, मगीशेठ घरे त्यांच्यावर असणारे प्रचंड प्रेम आणि हे सर्व मान्यवर मंडळी आज इथपर्यंत आले। सगळं काही सुव्यवस्थित अगदी बघायला मिळालंय आतापर्यंत। तर या दरम्यान आदरणीय माजी सरपंच गोपाल जोशी साहेबांचे आगमन झालंय। विंदने ग्रामपंचायतचे केंद्र माजी सरपंच गोपाल जोशी साहेबांचं सहर्ष स्वागत। आमचे शुभम अँड दीपक कद दीपेश दोघांचं या ठिकाणी आगमन, वेलकम। प्रितेश थळी सेकंड ओव्हर मध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतील। टार्गेट सेट करावं लागेल। ऑलरेडी अपयश काय असतं हे दोन्ही संघाने अगदी जवळून बघितलंय। 1-1 सामना दोघांनी जिंकला, 1-1 गमावलाय। ड्राइव्ह केला बॉल फील्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणती रन इथे मिळणार नाही। डॉट बॉल अगदी बघा मिळेल। माऊली एंटरप्राइजेस नवापाडा उत्कृष्ट गोलंदाजी सध्या साकारत असताना 7 बॉल त्यांनी फेकले 30 बॉल मधून, त्यामध्ये रन देखील त्यांनी खर्च केले। 7 विकेट मिळाली, 1 अफलातून केलेली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजीची। उडलेल्या बॉलला खेळायचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन याही बॉलवर झाला नाही। जरूर बॉन्ड यांच्या आसपास बॉल गेला जमिनी समांतर
एक कचरणी या बॉलवर मिळेल. क्विक थ्रो देखील तिथे बघा मिळाला. सिंगल डबल रन तुम्हाला मिळते परंतु एक चांगलं टार्गेट सेट होणार नाहीये. त्यामुळे धावांचं अंतर कापायचं असेल तर तुम्हाला तर थोडीशी हवाई फायर करावे लागेल. थोडंसं उडान धावसंख्येला द्यावं लागेल. प्रितेश थळी पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन आले होते. या ओव्हरमध्ये एक डॉट बॉल एक सिंगल अशा एकंदरीत धावसंख्येचं टोटल सध्या आपण पाहायला मिळेल तो 8 वर. अडचणी जरूर आहेत परंतु त्या अडचणीवर मात करावी लागेल. कारण जेव्हा अपयशाच्या मनगटावर तुम्ही पाय देऊन पाय रोवून पुढे जाता तेव्हा तुम्ही अपयशी ठरता. आणि या मॅच मध्ये लेफ्ट हँडेड खेळाडू आणि त्यासोबत अमिश करत संघाचा कॅप्टन आकाश पाटील मैदानामध्ये आपले बॅट मधून प्रत्युत्तर द्यावं लागेल. प्रितेश चांगला वेगवान खेळ राहिला आज. याचं कारण देखील आहे की सुरुवातीला आपण 2 मॅचेस डे फॉर्मॅट मध्ये कव्हर केल्या त्यामुळे वेळ आपल्याकडे वाचलाय. पाठीमागमध्ये संपर्क इतका प्रॉपर झालेला नाही. या मिड ऑन मध्ये हा झेल कॅरी केला गेला फिल्डर होते तिथे राहुल घरत ज्यांना झेल टिपलाय. विकेट नंबर 2. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आमचा छोटा भीम चुटकी आणि शेरी खान यांना बघतो. पण नवीन फलंदाज मैदानामध्ये आले. सर्व्ह स्पाइक वर नाव आम्हाला सांगा. विशाल आला मैदानामध्ये. आकाश पाटील कडून भरपूर अपेक्षा होती या मॅच मध्ये. त्यांना त्या अपेक्षेच्या पूर्तता करावा लागेल कारण ही डू ऑर डाय करो मरोच्या स्थितीमध्ये खेळाची लढाई आहे. कारण जेव्हा लुझर वर्सेस लुझर आणि लुझर वर्सेस विनर मॅचेस होतात तेव्हा खूप काही बघा मिळतं. आणि इथे बॉल हवे तरंग फील्ड डाऊन द बॉल झेल तिथे डीपला जाईल. विशाल मैदानामध्ये आलेले विशाल मैदानातून बाहेर गेले. आणखी एक धक्का. मागे 2 चेंडूमध्ये अगदी 2 विकेट अगदी ते मिळालेला आहेत. धावसंख्येचा फलक थोडस अगदी बघू शकतो आपण अडचणीमध्ये. मी म्हणेन पहिलं सत्र दुसरं सत्र यामध्ये फरक असतो. नवीन खेळाडू मैदानामध्ये आले. बॅट्समनचं नाव नॉट सगळे इंडिव्हिज्युअल खेळाडू सम माईक मध्ये नाव सांगा बॅट्समनचं. तर या दरम्यान आदरणीय सुधीरजी ठाकूर बोरकार यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्याला विनंती असं आपण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय सुधीरजी ठाकूर साहेब बोरकार यांच्या ठिकाणी आगमन. या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. प्रल्हाद हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. या बॉलवर हवाई फायर केला परंतु एलिव्हेशन कमी इथे बघायला मिळाला. आणि इथे जय सुटलाय. हॅट्रिकच्या उंबरट्यावर होते प्रितेश तले. आज भरपूर जय सुटलेत. खरं तर संयम जेव्हा सामना आपण बघितलं तर माउंट एंटरप्राइजेस आणि साई एंटरप्राइजेस मध्ये तेव्हा ही भरपूर जय तिथे सुटलं साई एंटरप्राइजेस कडून. मागील सामना देखील खूप चांगला राहिला आणि परंतु तिथे जवळपास 2 षटकामध्ये 51 धावा चेस झाल्या होत्या. वर्षा 11 परंतु इथे यू मे साविल डेफिनेटली हिट क्लीन बॉल
फर्निचर झालं डिस्ट्रॉय. धक्का क्रमांक 4, चौथा धक्का टीमला. बघा चुटकी आणि शेर खान मैदानामध्ये जलवा दाखवत आहे. छोटा भीम एफर्ट्स द्यावे लागते तुम्हाला तुमच्या डान्स मधून. चुटकीनं पहिल्या रात्रीमध्ये देखील भरपूर एंटरटेनमेंट केलं होतं. तो चांगला नाचतो. मिनी मिनी यस डेफिनेटली. हल्दीमध्ये नाचाचा अनुभव त्याचा चांगला आहे. धावसंख्येचा फलक अगदी बघू शकतो. पहिल्या षटकामध्ये आले होते 7, तर या ओव्हरमध्ये प्रितेश थळे भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केली. इकॉनॉमी तो राहिला ज्यामध्ये त्यांनी 2 रन खर्च केल्या. विकेट घेतले. 3 ओव्हर हॅट्रिक बघा मिळाली. एक झेल त्या ओव्हरमध्ये सुटला होता 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर. 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या थोडीशी अडचणीमध्ये. एकंदरीत धावसंख्येचं टोटल 9. या रन फलकावर असं वाटत नाही की ज्या संघानं मागील मॅच मध्ये 51 धावांचं आव्हान 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये चेस केलं होतं, तो संघ अक्षरशः मैदानातील धावांसाठी संघर्ष करतोय. विशाल गावड नवे खेळाडू आतिश खरद मैदानामध्ये आलेला आहे 6व्या क्रमांकावर. विशाल गावडला आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघा मिळेल. पहिलं षटक ज्यानं हाताळलं 7 धावांचं त्याने फेकलं होतं. 1 विकेट त्याला मिळाली होती. तो विशाल पुन्हा एकदा सज्ज होत असताना इन मात्र आता चेंज झालाय. धाकटे जुई गाव एंड कडून खरं तर ही गोलंदाजी होईल. त्याला बघायचं आता क्लिक ऑफ द रिस्क खेळायचा प्रयत्न होता. ऑफिल भरपूर झाले. बॉल झाले पाठीमागे. गोलंदाजाने कलेक्ट करतील तोपर्यंत 1 रन या बॉलवर पूर्ण झालेले आहे. लेग्स बायच्या स्वरूपाने सांघिक कोट्यामध्ये या रन जोडले जातील. अवस्था सध्या दुरावस्थेमध्ये आपण बघू शकता. वशा 11 विंदने आकाशचा संघ परंतु नाडावा लागेल. गोलंदाजाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. उत्कृष्ट फलंदाजीतून उत्तर देऊ जाऊ शकतात आणि ते द्यावे देखील लागतील. जेव्हा परिस्थिती बिकट तेव्हा आपले फलंदाजी तिखट हे दाखवावं लागेल. फटका चांगला प्रॉपर कनेक्शन. बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये हा योज हिट षटकार. बघा फुल लेजर शो स्क्रीन वर देखील बघा मिळत आहे. आमचे पाहुणे कलाकार. पहिल्या रात्रीमध्ये आपण चेस गज देखील बघितले. 2 रात्रीमध्ये मागील लावण्या देखील आपण पाहिल्या. विशाल गावड मागील बॉलवर षटकार त्याने ठोकलाय. अगदी बघू शकता फलंदाज मैदानात अतिश करत विश्वालर आक्रमण. अजून एकदा समोर 20 मध्ये पडतो फिल्डर. यावेळी झेल तिथे सुटलाय. मामुली इंटरबाजेस झेल बद्दल चर्चा होईल. 2 कॅचेस त्याने सोडले. बाबूसाहेब आमच्या सोबत जॉईंट आहेत. समीर ठाकूर याच्याकडे आमच्या कॉम्बॉक्स साठी 1000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आलंय. समीर आपलं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही ते व्यक्त करतो. 1 रन मागे बॉलवर आली. अतिश गरजनं जर 2 षटकार मारले तर 5000चं पारितोषिक जितेंद्र गरत यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. अतिश साठी सुवर्ण संधी. ड्राईव्ह केला बॉल पाठीमागे चालू फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केले जाईल. 1 कव्हर मध्ये थोडस ढासळले पडले परंतु उठले मैदानामध्ये. लगेच त्यांनी थ्रो केला. वेळ जास्तही घेतला नाही. उत्तम क्षेत्ररक्षण. 2 धावा फक्त या इनिंग मध्ये. स्कोरिंग शॉट बघायला मिळेल. चौकार जो पहिल्या ओव्हर मध्ये आला होता 5व्या बॉलवर आणि तदनंतर 1 षटकार जो या 3ऱ्या ओव्हरच्या 2ऱ्या बॉलवर बघायला मिळाला होता. हे फक्त 2 स्कोरिंग शॉट पाहायला मिळाले. 19 धावा सध्या स्थितीमध्ये बोर्डवर
धावसंख्येला आकार देणं फार महत्वाचं असेल. कनेक्शन झालंय, कनेक्टिव्हिटी चांगली झाली आहे, परंतु इथे फिल्डर आहे शॉर्ट टर्म मॅनला. एक बॉल डॉट ठेव फक्त. संदेश पाटील साया यांच्याकडून पारितोषिक आहेत. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय. अतिश करतनं जर 3 षटकार ठोकले तर 1000. थोडा आगला वेगळा प्रयत्न केला होता फलंदाज मैदानामध्ये, अगदी बघू शकतो आपण. अतिश देखील, परंतु बॅटम मध्ये नो कॉन्टॅक्ट. अडचणी भरपूर आहेत या मॅच मध्ये, परंतु खरी लढाई अस्तित्वाचीच तर असते. जेव्हा अस्तित्व बनायला लागतो तेव्हा सर्व समर्पण तुम्हाला करावं लागतं आणि ते करावं लागेल. कारण 18 बॉल मध्ये बॅटिंग करणारा वर्षा 11 विंदने हा संघ फक्त आणि फक्त 20 धावा करू शकलाय. कॅप्टन आकाश जगे बाद झाले, सूरज पाटील बाद झाले, आमिष करत, विशाल, नंतर हे 4 खेळाडू त्याने आतापर्यंत गमावलेत आणि त्याच्यानंतर प्रल्हाद पाटील आणि आतिश करत हे सध्या मैदानामध्ये संघाचा डाव सापडण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्येचा एकंदरीत टोटल अगदी बघा मिळतं 3 ओव्हर नंतर 20 धावा, 4 खेळाडू बाद. टीचर प्लीज. हॅलो, याच दरम्यान आपण सन्मान करूया उद्योजक करणजी पाटील नवपाडा यांचा आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक मंगेश मधुकरजी खरे त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. करणजी पाटील उद्योगपती नवपाडा यांचा सन्मान आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या ठिकाणी देण्यात आले त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आम्ही. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं आणि फिल्डरनं टिपला हा झेल. अजून एक विकेट. मी देखील जॉईंट व्हा आता डान्ससाठी. बंटी घरात समीर शेठ ठाकूर यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी तब्बल 1000चं खरं पारितोषिक आलं. त्यांचा आम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. प्रतीश मोकल बॉलिंग साठी आलाय चौथ्या ओव्हर मध्ये आणि पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाली आहे मैदानामध्ये. 5वा धक्का इथे टीमला लागलाय. वर्षा 11 विंदने हा संघ बघा ना, मागील मॅच मध्ये या संघाचं काय प्रदर्शन होतं. 2 ओव्हर मध्ये 51 धावांचं आव्हान त्यांनी चेस केलं आणि आता तो संघ धावांसाठी रखडला अक्षरशः मैदानामध्ये आणि संघर्ष सुरू आहे त्यांचा. परत उत्तर द्यावं लागेल बॅट मधून मैदानामध्ये प्रणय नवाले. परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये बॉल लेग स्टंपच्या बाहेर थोडं पिचिंग झालं, फॉलो केलं बॅट्समनला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना ही मॅच देखील थोडीशी लो स्कोरिंग कडे वाटचाल करते, परंतु इथे वेळ गेलेली नाही.
धावसंख्येचा एकंदरीत टोटल 20 अडचणी भरपूर आहेत परंतु म्हणतात ना की अडचणींना तुमच्या सांगू नका की तुमचे स्वप्न किती मोठे आहेत मैदानामध्ये अगदी बघू शकतो इथे लेट कट केल्या पाण्यामागे फिल्डर येते एक रन बनले दुसऱ्या साठी निघाले रिस्की रन होती परंतु म्हणतात हा रिस्क हाय प्रॉफिट कधी कधी रिस्क घेण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळा प्रॉफिट कमावं लागतं परंतु दोन प्रॉफिट कमवण्यासाठी भरपूर वेळा रिस्क घ्यावे लागते आणि इथे 2 रन पूर्ण झाले यस रोशन हॅलो अनिरुद्ध शेठ घरत आणि परेश शेठ मात्रे यांच्या वतीने आम्हाला खरं आज मेजबानीसाठी तब्बल 10,000 त्यांच्या वतीने आलेले आहेत तर त्यांचा देखील आपण इथे आभार व्यक्त करूया पहिल्या रात्रीपासून ही मेजबानी सुरू आहे पण आज तब्बल 10,000 त्यांच्या वतीने अनिरुद्धजी घरत साहेब आणि परेशजी मात्रे धन्यवाद क्या बात आहे 2 रन मागे बॉलवर आले राईट विकेट ना हाही बॉल तेवढाच तीक्ष्ण चांगली गोलंदाजी टप्पा सोडलेला नाहीये नियंत्रण सोडलेलं नाहीये दुसरे साडे निघाले थोडीशी रिस्की रन देखील होती परंतु इथेही 2 रन पूर्ण झाले उत्तम रनिंग बिटवीन द विकेट सध्या साकारले जाते परंतु या रनिंग बिटवीन द विकेटला सिंगल डबल महत्व तेव्हा असेल जेव्हा तुम्ही मैदानामध्ये षटकार चौकार तुमच्या बॅटमधून येतील बघा आमचं मुख्य व्यासपीठ मान्यवरांचे शुभागमन असणार दिसत झाले आमच्या मुख्य व्यासपीठावर स्क्रीन मध्ये तुम्हाला बघायला मिळते रिव्हर्स अटेम्प्ट केलं गॅप मध्ये एक्झिक्यूट करायचं बॅकहँड एरियामध्ये खेळायचं बघितलं इथे परंतु 100% कमिटमेंट फिल्डिंग मधून फिल्डर होते तिथे सतीश 100% कमिटमेंट आपल्या गोलंदाजीचं इथे देत असताना दिसले धावसंख्या फक्त आणि फक्त 25 विकेट गेले आतापर्यंत 5 अतिश करत प्रणय नवाले हे 2 खेळाडू हा अंतिम बॉल आहे 4थ्या षटकातील ऑन अ बोर्ड शेवटचा बॉल फेकला जाणार आहे मैदानामध्ये प्लीज जास्त वेग आपण घेऊ नका 4थ्या षटकातील हा अंतिम बॉल आहे गोलंदाजीतून खूप चांगलं प्रदर्शन ड्राईव्ह केला बॉल फाटीमागे फिल्डर आहेत टप्पा बाउन्स उचलला आणि त्यानंतर वीक अगदी बघू शकला तिथे थोडासा वीक राहिला हा फटका क्षेत्ररक्षण चांगलं तिथे बघायला मिळाले परंतु तोपर्यंत 2 रन इझी ते कंप्लीट केल्या जातात धावसंख्येचा एकंदरीत टोटल 4 ओव्हरचा खेळ संपला धावा झाले टोटल 27-27 आता अंतिम षटक जे उर्वरित बाकी आहे ते मैदानात फेकलं जाणार आहे बघायचं अंतिम षटकामध्ये रन किती करण्यामध्ये सक्षम ठरेल वर्षा इलेव्हन विंदने माऊली एंटरप्राइजेस नवा पाडायच्या अगेन्स्ट त्यांचा इशारा करतायत पाणी हवाय 12 खेळाडू पाणी घेऊन जा प्लीज तोपर्यंत डीजे प्लीज भाई मात्रेचं आयोजन अलग हे लागतं ते मंगेश भाई घरचं आयोजन अलग आता वाचणार एक ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग टाकी दुई घरांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग आता वाचणार एक ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग टाकी दुई घरांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग जो जिंकणार तो लेग स्टेज वरील खरे तर अंतिम लढाई खेळ साई एंटरप्राइजेस टाकी गाव चैतन्य पाडीच्या अगेन्स्ट त्यासाठी तुम्हाला जिंकावं लागेल मॅच ऑन आपण करतोय आता शेवटच्या षटकाला आरंभ होणार आहे बघायचं गोलंदाजीची जबाबदारी ही कोणाच्या खांद्यावर दिली जाईल अतिश गरज मैदानामध्ये आहेत एक षटका त्याने ठोकलेला आहे परंतु आता त्याला फलंदाजीतून त्याचं रौद्र रूप दाखवावं लागेल एक चांगलं फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर बॅटमधून रन यायला हवेच आहेत कारण 27 धावा 4 षटकांच्या अंती बघायला मिळत आहेत संदीप पाटील डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतील
सोने नवाळीसाठी हा बॉल आउटसाइड लो एक प्लेट बच्चा वाईट अर्क करण्याचा प्रयत्न राहिलाय फक्त दिशा दर्शका फटका राहिलाय फक्त फ्लिक केलं होतं आणि तोपर्यंत एक रन इथे पूर्ण झाली शेवटचे 5 बॉल आता उर्वरित राहिले परिस्थिती थोडीशी नाजूक आहे या परिस्थितीला सावरावं लागेल धावसंख्येचा टोटल सध्या 28 वर बघा मिळतंय सुरुवात थोडीशी कमजोर झाली खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 रन त्या 2 ओव्हर फार महाग गेल्या बॅटिंग करणाऱ्या वर्षा 11च्या दृष्टिकोनातून परंतु तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक झालं होतं 11 रन आले होते त्या ओव्हरमध्ये प्रतीश जसे आले त्यांनी अगदी बघितलं तर 7 धावांचं षटक फेकलं 1 विकेट त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर आता परिस्थितीशी 2 हात करत असताना दिसलेत वर्षा 11 बिंद आणि आकाश पाटील कॅप्टन या मॅच मध्ये चालला नाही च्या खेळाडूनं अगदी बघितलं होतं मागील मॅच मध्ये देखील धुव्वाधार कामगिरी 30 रन केले होते प्रल्हाद देखील 1 बॉल मध्ये अगदी 5 बॉल मध्ये जवळपास त्यांनी 13 रन केले होते आकाश पाटीलला जवळपास आपण बघितलं 8 बॉल मध्ये 30 केले होते परंतु ते दोन्ही खेळाडू या मॅच मध्ये चालले नाही संदीप पाटीलचा चेंडू समोर खेळायचा प्रयत्न फटका इथेही फसलाय कोणती चूक झाली नाही फील्ड डिपार्टमेंट मधून प्रतिष्ठा टिपला झेल आणि खेळाडू बाद धावसंख्या फलकावर धावा आहेत 28 विकेट गेले 6 ठीक 9 वाजून जवळपास आता 23 मिनिटं होत आहेत शेवटचे 4 बॉल पहिल्या सत्रातील बाकी आहेत ज्या ज्या खेळाडूने फटके ठोकण्याचे प्रयत्न केले ते झेलबाद झाले त्यामुळे कुठेतरी एलिव्हेशन कमी राहिलं धमाकेदार कामगिरी का संयम मागील मॅच मध्ये जी ओपनिंग बॉलर जोडी बघितली होती आकाश पाटील प्रल्हाद पाटील का या मॅच मध्ये त्यांनाही पुन्हा एकदा प्रमोट करायला पाहिजे होते हे काय प्रश्न कारण त्यांनी दोघांवर कामगिरी केली होती दोघांमध्ये चांगलं सामंजस्य बघायला मिळालं होतं पण ती पार्टनरशिप थोडीशी तोडून काही खेळाडूंना खेळायचा प्रयत्न टक्कन आवाजाला बॉल हवा फ्लाय करतो उंच उडतोय बच्चा हो गेल्या रनिंग बिटवीन द विकेट 2 रन या बॉल लक्ष ठेव सिंगल डबल मध्ये कोणतीच कसर सोडली गेली नाही टंचाई आली ती षटकार चौकारांची त्यामुळे तेच षटकार चौकार जे आले नाहीत संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 1 चौकार आणि फक्त 1 षटकार बघायला मिळालेला आहे गुडघा टेकून थोडस नी बेन करून खेळाचा प्रयत्न डायरेक्ट हिट बनला आणि कामही बनलंय अजून एक धाबाची सफलता हाती लागली माऊल एंटरप्राइजेस नवापाड्याच्या खेळाडू बाद पाऊस आणि बरंच काही बघा पडला लक्षात तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय चला एकाने यावरती समीर शेठ ठाकूर यांच्या वतीने तुमच्यासाठी पारितोषिक आलंय बॅट्समन प्लीज हे सर्व हल्दी डान्सर आहेत चेहऱ्यावरती तर इंजिनियर कोटा परिधान केलाय सन्माननीय इंजिनियर विलास मडवी साहेब चिरले यांचे ते शुभागमन झाले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत चिरले गावठाण आपलं हार्दिक स्वागत शैक्षणिक सुसंस्कृती आणि शैक्षणिक व्यक्तिमत्व बघा 500 रुपयाचा मानकरी घेण्यासाठी शेरखान आलाय समीर शेठ ठाकूर यांच्या वतीने पारितोषिक आलंय कलाकाराची दात करणारे व्यक्तिमत्व समीर शेठ ठाकूर
सध्या भारत विपक्ष न्यूझीलंड हा सामना सुरू आहे. या तो जिंकेल तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळ, हारेल तो साऊथ आफ्रिका विरुद्ध. 43 बॉल मध्ये 72 पाहिजेत. न्यूझीलंडला 7 विकेट त्यांनी गमावलेत. चला मॅच मध्ये आपण जाऊया. हे थोडे इंटरनॅशनल अपडेट होते आपल्या लेग स्टेजवर. आता पुन्हा एकदा बोलूया आपण. रन फलकावर अगदी संयम सांगतायत की 30 नंतर आक्रमण झाले. बॉल झालाय बॉन्ड लाईनच्या दिशेने. फिल्डर वेगाला पोहोचले. पायाच्या साहाय्यानं अडवण्याचा प्रयत्न त्याचा असफल राहिला आणि आलेला संघर्षमय चौकार. तर या दरम्यान विसा डेव्हलपरचे सर्वे सर्वात सन्माननीय विलासजी मडवी साहेब यांचं ते आगमन आणि त्याच वेळेला आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत. आणि आमचे करतर आज अन्नदाता अनिरुद्ध दादा घरात यांचे आगमन. तब्बल 10,000 आजची मेजबानी. धन्यवाद. रोशन महागुरु असं ते म्हटले असते. अन्नदाता सदा सुखी. मैदानामध्ये आपण जाऊया. मागील बॉलवर चौकार आले. रन फलकावर धावा बघायला मिळतात. 34 रन 34. हा अंतिम बॉल आहे पहिल्या सत्रातील. आक्रमण जरूर झालं परंतु पाठीमागे फिल्डर जज करतात बॉलला. 3 बाउन्स त्यांच्याकडे बॉल गेलाय. हो काय स्टंपिंग आहे. एम एस धोनीची आठवण येईल इतकं चांगलं. अगदी बघू शकता तिथे एस्टरनं हिट केलं हा थ्रो आणि खेळाडू दुसऱ्याच्या प्रयत्नात झालेत बाद. 1च रन मिळेल. पहिलं सत्र पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वाशा 11 विंधने या संघानं फक्त आणि फक्त 35 धावा केल्या 30 बॉल मध्ये आणि करायचे आहेत या मॅच मध्ये. माऊली एंटरप्राइजेस नवापाडा प्रितेशच्या टीमला 36 धावांचा 136 टू विन. पहिलं सत्र संपलं आणि दुसऱ्या सत्राकडे आपण लगेचच वळणार आहोत. आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण जाऊया जिथे जॉईंट होत आहेत बाबूसा. तर आमच्या लावणी कलाकार सुवर्णा मॅडम यांचे आगमन. तुम्हालाही शुभेच्छा. फरमाईश किंवा आता पूर्ण होईल. डान्स त्यांचा पाहायला मिळेल. मिकी माऊस ते देखील आहेत. भरपूर एंटरटेनमेंट. सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. सारे खेळाडूंची किमया न्यारी त्यांची वेगळीच दुनियादारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. 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 सरपंच शक्ती मात्रे आयोजक दादा आहे खंबीर. दादा आहे खंबीर. आयोजक दादा आहे खंबीर. त्याने प्रीमियर लीग ठेवली मैदानावर दमदार. मैदानावर दमदार. मैदानावर दमदार. तिथे येते ऑलराऊंडर खेळ दाखवती मैदान. तर या दरम्यान विसा डेव्हलपरचे सर्वे सर्वात सन्माननीय विलासजी मडवी साहेबांचा मी या ठिकाणी सन्मान घेत आहोत. सभा आपण आमचा सन्मान स्वीकारा. सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विलासजी मडवी साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विलासजी मडवी साहेब विसा डेव्हलपरचे सर्वे सर्वा त्यांचा हा सन्मान हे मुख्य अतिथी मंचावरती एवन जोडी शक्तीभाई आणि आमचे मंगेश भाई यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सुप्रसिद्ध उद्योजक विलासजी मडवी साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय मंचावरती. आपलं
मनापासून सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. एवन क्वालिटीचं आयोजन आणि एमन जोडी यांच्या शुभ हस्ते सन्मान. पुढील सन्मान असेल सन्माननीय प्रशांतजी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. आदरणीय प्रशांतदा पाटील आपण देखील आमचा सन्मान स्वीकार करावा. मुख्य अतिथी मंचावरती हा सन्मान होतो. सामना लो स्कोर आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आता आवाज ऐकायला मिळेल. शायराना अंदाज मिस्टर बाबूशाह. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया रोशन सर. हॅलो प्रशांतजी पाटील साहेबांचा सन्मान. चला फलंदाज लगेच चला मैदानाकडे. आज शेवटची रात्र प्लीज. फलंदाजांना विनंती असेल प्रितेश तुमची पहिली जोडी मैदानाकडे पाठवा आणि त्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय संजयजी पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेणार आहोत. संजय दादा पाटील यांना विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. आणि आमचे खाली कंचन पालकर या पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये अशी आयोजकांकडून विनंती आली. तर संजय दादा पाटील यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय मंचावरती. यस ओव्हर टू यू बाबूशाह. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया रोशन सर. चलेंगे खास देखिए यहाँ पर सम्मान चलता हुआ यहाँ पर से. और यही बात हमने जिक्र किया भाई यहाँ से कि समंदर के जैसा है हमारे शक्ति दादा और मंगेश दादा का पहचान है. ऊपर से शान है और एकदम से माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भरत डाकी साहेब यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. सन्माननीय भरतजी डाकी साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. डाकी साहेब आपण आमचा सन्मान स्वीकारा. आणि त्याच वेळेला सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते अरुण डाकी साहेब यांनाही सन्मानित केला जाईल. आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. भरतजी डाकी साहेब आणि अरुण डाकी साहेबांचा सन्मान. चलिए बैटर भेजिए. बैटर तुरंत मैदान पर. चलिए बहुत समय से देखिए वेट कर रहे हैं यहाँ पर फील्डिंग वाली टीम. चलिए बैटर भाग कर थोड़ा जाइए, फायदा आपको भी होगा. नकआउट मुकाबला है. जो मुकाबला जीतेगा सीधा देखिए अंतिम मुकाबला जो क्वालिफाई के लिए रहेगा मुकाबला साई इंटरप्राइजेस टाकी गांव देखिए बात करेंगे पर से चैतन्य पाटिल. देखिए आज क्या कमाल के प्रदर्शन दिखाए यहाँ पर. लाजवाब बल्ले से गेंद से. कहते ना अगर ऊंट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा. अगर ये लीग जीतना है तो चलिए खास सम्मान देखिए. उसके साथ साथ देखिए हम समाधान दादा ठाकुर हम देख सकते हैं यहाँ पर से. हम टेनिस क्रिकेटर देखिए बात करेंगे कोहिनूर चेरा जिन्होंने हमेशा मनोबल देखिए. क्राउड लीजिए, दर्शक लीजिए, कमेंटेटर लीजिए. यही तो बात छड़ा कि हमारे पास ना आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसते रहेंगे और ये टेनिस क्रिकेट कहीं ना कहीं यहाँ पर 7वां आसमान तक पहुंचता हुआ. तो चलेंगे टारगेट की बात करेंगे. बट टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं है. 36 का टारगेट है. कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. अंपायर की तरफ से देखिए ग्रीन सिग्नल. तर सन्माननीय हिरामन ठाकूर साहेब बोरकार यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आदरणीय हिरामनजी ठाकूर साहेब बोरकार आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. तर या स्पर्धेमध्ये पहिलाच बॉल बघा कट केलाय. अप्पर कटचा प्रयत्न, रिझल्ट चांगला, बॉल निघाला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार चौकार. कदर चर्चा होती या स्पर्धेबद्दल. शक्ती मात्रे आणि मंगेशबाई या एवन जोडीने आपल्या विभागातील सर्व ज्येष्ठांचा सन्मान केलाय. हे कदर विशेष या स्पर्धेचं आपण जर वैशिष्ट्य पाहिलं तर या विभागातील प्रत्येक ज्येष्ठांचा सन्मान त्यांनी या मंचावरती केलाय. आणि प्रत्येक जण आपापल्या राजकीय चपला बाजूला काढून या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी येतात. त्याबद्दल नक्कीच मी शक्तीदादा आणि आमच्या मंगेशबाई यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नहीं रोशन सर बात करेंगे बढ़िया. ये जोड़ी इस प्रीमियर लीग को देखिए अंजाम तक पहुंचाने में अद्भुत मेहनत है. और चलिए पहला गेंद के ऊपर देखिए चौका आया, लेकिन उसके बाद देखिए सेकंड गेंद पर डाउन निकलता हुआ. इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून. पिछले गेंद के ऊपर चौका था, बैटर का था जुनून और गेंदबाज को मिलता हुआ सुकून. टारगेट देखिए ज्यादा बड़ा नहीं है, लेकिन इससे एक दो बड़ा ओवर आपको डालना होगा. खास करके मैडन ओवर विकेट हो या सिंगल डबल कंजूसी ओवर आपको करना होगा. और ये चले रिवर्स खेलते हुए यहाँ से
गली और पॉइंट को चीरते हुए यहां से थर्डमैन से मारेगा बार अथवा और एक 4 रन। क्या बात है, एक फुल 2 माली। चलिए मनोरंजन एंटरटेनमेंट ये होना जरूरी है। देखिए लगातार रिवर्स खेलने जा रहे हैं, मुश्किल बनेगा थोड़ा सा रिवर्स। देखिए इतना आसान नहीं रहता है, 2 धार तलवार की जैसे लगी तो आवाज नहीं तो बर्बाद। यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 8 रन आउट की गति को देखिए यहाँ से रुकना होगा। पहले देखिए आपने टारगेट छोटा बनाया यहाँ पर से, लेकिन कहती है ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। जिंदगी का रास्ता कभी भी आसान नहीं होता और बिना संघर्ष कोई मान नहीं होता, संघर्ष करना होगा। भलाई देखिए टारगेट इतना बड़ा नहीं है लेकिन बड़ा बना सकते तो तभी देखिए आपको पहले गेंदबाजी और फील्डिंग दोनों चीज आपको अच्छा करना होगा। बहुत बढ़िया देखिए लेन गेंद एकदम से देखिए यहाँ से लेफ्ट हैंड गेंदबाज राइट हैंड बैटर के लिए मुश्किल बनाते हैं हमेशा, और हर ओवर में देखिए आपको कहीं ना कहीं रन भी बचाना है, विकेट भी निकालना है। संयम सर कहते हैं ना अगर तालाब से छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। हमारे करण दादा पाटिल देखिए हम देख सकते हैं चिरनर जो स्क्रीन पर इस वक्त समाधान दादा के साथ साथ देखिए ये चेहरा बयां करती है निश्चित रूप से क्या टेनिस क्रिकेट किस मुकाम तक ये चले भाई रिवर्स स्विच हिट। देखते हैं अंपायर का डिसीजन क्या रहता है यहाँ से। ओ प्लाइटेड चरण, क्या बात है यहाँ पर, ताकत नहीं नजाकत थी भाई। कहते ना जिंदगी में कुछ करना है तो फिर तरीका बदलो इरादा नहीं। बहुत अच्छी डांस है रोशन सर, मुझे लगता है इन्हें भी साउथ का खाना खिलाइए आज। धन्यवाद। या दरम्यान या स्पर्धेसाठी सन्माननीय सत्यपान पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला तब्बल 2000चा आर्थिक सहकार्य मिळालं, त्यांचा मी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद सत्यपानजी पाटील साहब। चलिए बहुत बढ़िया छक्के के साथ साथ देखिए मुकाबला करीब आता हुआ यहाँ से टीम का स्कोर देखिए 21 तक पहुंच गए। रोशन सर कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो एकाक चौके छक्के से देखिए मुकाबला करीब आता हुआ। जब 36 का टारगेट देखिए पहले से तो लग रहा था ये टारगेट उतना मुश्किल नहीं है, लेकिन अब और आसान दिखने लगा है।
लेकिन कहते ना वल से ज्यादा कभी कभी बुद्धि का भी इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है। ये चलिए बुद्धि से यहाँ पर रिवर्स देखिए, यहाँ से खेलते हुए भाई कभी सीधे तो कभी रिवर्स, क्या कमाल के बल्लेबाजी, आता हुआ 4 रन। प्रेम बदल गया और यहां से प्रतीश मुगल ने एकदम से गेम बदल दिया भाई। यहां से 25 रनों तक पहुंचा दिए हैं, जीत से केवल देखिए 11 रन दूर रहा। और एक बार देखिए बड़ा हिट खेलना चाहते थे, इस बार थोड़ा सा लेन देखिए आगे रखा था और बैटर काफी सफल हुए थे। कहते ना इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है। विन ने प्रीमियर लीग में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। जहां पर देखिए शक्ति दादा मेघनाथ दादा देखिए, अगर इन्हें आगे जाकर उड़न प्रीमियर लीग है अगला साल इनके हाथों में आता है तो फिर 4 व्हीलर रहेगा, 2 बाइक रहेगा। यहाँ से ये तो हमारे लिए आईसीसी है, संयम है, तो हमारे लिए बीसीसीआई है। ये चले खींचकर मारा भाई यहाँ से, 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठुक डीजे वाला। तर या दरम्यान आमचे सरपंच साहेब वर्ल्ड फिनिशर, कालच्या रात्रीमध्ये चर्चा एकच नावाची होती, ती चर्चा होती रोशन डाकी या नावाची, ज्याने सामना जिंकत आपल्या संघाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय करून दिले। सरपंच रोशन दादा डाकी यांच्या ठिकाणी आगमन, वेलकम, आपलं स्वागत। नहीं, रोशन दादा डाकी ने साबित कर दिया कि बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं हो जाता है, और उनकी कीमत उन्होंने कल दिखाई बल्लेबाजी में। क्योंकि एक आशिक बनता है इश्क से, एक लेजेंड बनता है रिस्क में। और जिंदगी में कभी भी देखिए रिस्क और इश्क ये होना जरूरी है, या तो जीत मिलेगी, हार भी गई तो सीख मिलेगी। यहाँ से काशीनाथ पाटिल साहब देखिए आपका भी स्वागत है, वेलकम। चलिए आप खूब देखिए मजा आता है। यहाँ पर जीत के लिए देखिए बात करेंगे, केवल मैच बहुत करीब आ चुका है। यहाँ से 5 रनों की जरूरत है, यहाँ से 5 की जरूरत है यहाँ से। और जो बल्लेबाजी यहाँ पर दिखाई ना, काबिल तारीफ यहाँ से। लेकिन चला चैतन्य पाटील कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, यानंतर विनर टीम विपक्ष चैतन्य संघ खेळेल पुढच्या मॅच मध्ये, त्यामुळे चैतन्य पाटील आपण रिपोर्टिंग करायचं आहे। ओ ये चलिए खींचकर मारा, यहाँ से ऊंचाई मिली और लंबाई, व्हाट अ फिनिश। आलू ही आलू ने टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए भाई, एमएस धोनी के इसे फिनिश। चरण सा चेहरा तेरा, कहते ना टाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन टाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। फूल खिलाए यहाँ पर बल्लेबाजी में, लेकिन थोड़ी गेंदबाजी की तरफ नजर घुमाते। 9 गेंद 24 यहाँ पर, लेकिन सुई गेंदबाज की बात कर लेंगे। चला साई एंटरप्राइजेसचा कॅप्टन चैतन्य आला, मी माऊली एंटरप्राइजेसचे कॅप्टन प्रितेश यांना विनंती होता, पण या। चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच, किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है। प्रतिस्थले का यहाँ पर डबल रोल है, जहां पर 2 रन 2 सफलता, उसके साथ 2 छक्का बैक टू बैक यहाँ से, और मैच के रहे मैन ऑफ द मैच।